ही निवडणूक माझ्या रत्नागिरी कुटुंबासाठी आहे. जे आतापर्यंत रत्नागिरीला मिळालं नाही ते मला वाटतं की मी त्यांना देऊ शकते. रत्नागिरीला एक नवीन रत्नागिरी बघायची आहे, जी आतापर्यंत त्यांनी बघितलेली नाहीये. त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. क्रीडा क्षेत्रात जे अवेलेबल नाही आहे, म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा जो एक कन्सेप्ट आहे तो मला रत्नागिरीत उभारायचा आहे. सर्व धर्म समभाव, कुठेही निधी एका ह्याला कमी एका ह्याला जास्त आम्ही देणार नाही. सर्व धर्म, सर्व जाती, सर्व माणसं ही आमच्यासाठी समान असतील. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा प्रकल्प आपली प्रक्रिया आहे, त्यात देखील आपण विचार केला पाहिजे. परवा मी ऐकलं 400 कोटीचा निधी आणला. नगर परिषदच्या निवडणुका आल्यावर निधी आणून उपयोग नाही आहे ना. परत काही जण म्हणतात एका वर्षात आम्ही बॅकलॉग भरून काढू. तुम्ही राज्यकर्ते 15-15 वर्ष नगरपालिकेत होतात, मग तेव्हा तुम्ही बॅकलॉग तुमचा तेव्हा भरून काढायला पाहिजे होतं. लोकांनी मला मत का द्यावं ह्याचा प्रश्न म्हणजे मी काय स्वतःसाठी निवडणूक लढवत नाही आहे. ही निवडणूक रत्नागिरीकरांसाठी आहे. ही निवडणूक माझ्या रत्नागिरी कुटुंबासाठी आहे. जे आत्तापर्यंत रत्नागिरीला मिळालं नाही ते मला वाटतं की मी त्यांना देऊ शकते. कारण माझे विचार नवीन आहेत, माझं प्रेझन्स ऑफ माइंड वेगळं आहे, माझी थिंकिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. त्यामुळे जो रत्नागिरीकरांना आजपर्यंत रत्नागिरी ही प्रगत दिसली नाही आहे. एक वेल नोन सिटी म्हणून आपण जे म्हणतो, स्मार्ट सिटी मी म्हणणार नाही कारण स्मार्ट सिटी असं कुठचं नसतं स्मार्ट सिटीला शब्द. त्यामुळे जी सिटी ही आपल्याला मुंबई पुण्यासारखी दिसली पाहिजे, जी एकदम वेल डेव्हलप्ड असेल. एखादा भाग डेव्हलप एखादा भाग नाही असं होऊन, कारण वरचे प्रभागच डेव्हलप्ड आहेत. खालची जी मूळ रत्नागिरी आहे ती अजून तशीच आहे जी पहिली होती तशी. त्यामुळे खालच्या लोकांच्या देखील समस्या आहेत की आम्हाला देखील वर जसं प्रगती झाली आहे, जसं डेव्हलपमेंट झाली आहे तसं आम्हाला खालच्या भागात देखील पाहिजे. त्यामुळे सगळे जी रत्नागिरी शहरात जे सर्व प्रभाग येतात ते मला पूर्णपणे डेव्हलप करायचे आहेत. त्यामुळे त्यासाठी माझे विचार देखील वेगळे आहेत. रस्ते, पाणी, कचरा हा ते कॉमन, दिस इज कॉमन. हे आता लोकांना नको आहे, त्यांना काहीतरी आउट ऑफ द बॉक्स हवं आहे. कारण रत्नागिरीमध्ये जे नाही मिळाले ते पाहिजे. त्याच्यामध्ये काय येतं की आपल्याला ई पार्किंग पाहिजे, मार्केट झोन पाहिजे, आपल्याला फुटपाथ पाहिजे. त्याच्यात ट्रॅफिक कसं कमी होईल, एक चांगल्या प्रकारची सिग्नल यंत्रणा पाहिजे. जसं आता रत्नागिरीचं सिंगापूर कुठेतरी स्टेटमेंट होतं, सिंगापूरमध्ये क्रॉसिंगसाठी देखील आपल्याला एक जो क्रॉसिंग एरिया असतो रोड क्रॉस करायचा, तिथे देखील इलेक्ट्रिक हे आहेत बटन्स की आपण ते वापरू शकतो आणि गाड्या थांबतात. तर आपल्याकडे तसं होणार आहे का? क्रॉस करताना गेल्यावर गाडी येणारच आहे पुढे. त्यामुळे दिस इज नथिंग की असे रत्नागिरीचं सिंगापूर होऊ शकत नाही. त्यामुळे तसं मध्ये कॅलिफोर्निया पण आला होता, तर तसं देखील होऊ शकत नाही. पण जे मला देता येईल ते मी नक्की देईन. कारण रत्नागिरीला एक नवीन रत्नागिरी बघायची आहे, जी आतापर्यंत त्यांनी बघितलेली नाही आहे. त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तुमचं डोळ्यात मोठं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे तुम्हाला कसं बनवायचं आहे? रत्नागिरीमध्ये मला ज्या ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत त्या वापरून रत्नागिरीमध्ये जे अजूनपर्यंत झालं नाही ते मला रत्नागिरीसाठी करायचं आहे. ज्यामध्ये महिलांकरिता पिंक टॉयलेट नावाची एक संकल्पना आम्ही केली आहे. पिंक सेफ्टी आहे, ज्यामध्ये महिलांसाठी CCTV कॅमेरा असतील टॉयलेटच्या क्षेत्रामध्ये, व महिलांसाठी हेल्पलाईन नंबर देखील असेल, ज्यामध्ये पोलीस यंत्रणा देखील सामील असतील. जे युवक आहेत त्यांच्यासाठी जे आता आपल्याकडे क्रीडा क्षेत्रात जे अवेलेबल नाही आहे, म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा जो एक कन्सेप्ट आहे तो मला रत्नागिरीत उभारायचा आहे. ज्यामध्ये सगळे जे स्पोर्ट असतील, बॅडमिंटन असेल, बास्केटबॉल असेल, मेन करून जे क्रिकेट आहे, जी शिवाजी स्टेडियमला सध्या स्टेडियम हे बंद स्थितीत आहे. मी परवाच स्टेडियमला जाऊन आले. त्यामुळे त्यांची खूप प्रश्न आहेत की आम्हाला क्रिकेट खेळायला देखील स्टेडियमचा वापर करता येत नाही, कारण फेन्स लावून ठेवली ऑल अराउंड दी ग्राउंड. त्यामुळे त्यांचा जो मुद्दा आहे की आम्हाला तुम्ही एक ग्राउंड अवेलेबल करून दे, जेणेकरून पुढची पिढी घडेल रत्नागिरीतली, आणि त्यांना जे प्रशिक्षण असतं, क्रिकेट जे प्रशिक्षण असतं ते देखील आपण अवेलेबल करून देणार आहोत. जेणेकरून त्यांना रत्नागिरीच्या बाहेर देखील एक स्टेट म्हणून महाराष्ट्र स्टेट टीमला रिप्रेझेंट करता येईल, जे अद्याप खेळाडू घडलेले नाही आहेत. पूर्वीच्या काळात माझे वडील देखील खेळायचे, 30 वर्ष खेळायचे. त्यांनी देखील या रत्नागिरी शिवाजी स्टेडियमवर त्यांचा खेळ हे केलेला होता. त्यांचे मित्र खूप सारे होते, ते मला परवा देखील भेटले. त्यामुळे नवीन पिढी आपल्याला घडवायची आहे, त्या दृष्टीने आमची पावले असतात. शहरी भाग होतो तिथे आपण आज बघतोय की जे छोट्या गल्ल्या आहेत तिथे देखील कॉन्क्रीटचं आपण घातलेलं बघतोय. तर रामआईसारख्या ठिकाणी आधी तिथे ड्रेनेज सिस्टीम नाही आहे, गटारं नाही आहेत. मग तिथे आपण कॉन्क्रीट किती ह्याच्यात घालू शकतो? एक लेन तर त्यांनी पूर्ण केली,
पण ती दुसरी बाजू आहे जिथे प्रमोद शेरे राहतात त्यांनी तर साफ नकार दिले की तुम्ही आधी गटारं करा, त्याच्यानंतर तुम्ही जो कॉन्क्रीटचा जो एवढा ब्लॉक येतो तो घाला. कारण काय आहे, पावसाळ्यात ते पाणी सगळं दुकानांमध्ये जाणार. त्यामुळे दुकानदारांनी देखील अपोज केले की तुम्ही कॉन्क्रीटचा रस्ता इथे घालू नका, तुम्हाला घालायचं आहे तर तुम्ही डेप्थ खणा आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीट घाला, जेणेकरून काय होईल, जे पावसाळ्याचं पाणी आहे त्याला तुम्ही एक सोर्स काढून द्या जे ते दुकानांमध्ये येणार नाही. हे मी परवा रामळेत गेले तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की इकडे कॉन्क्रीट घालून झालंय, आम्ही त्याला नकार दिलेला आहे, आमच्या तिथे कॉन्क्रीट घालू नका. त्यामुळे जे रस्ते आपण करतोय, हायवेला ठीक आहे कॉन्क्रीटचा रस्ता घालणं, पण त्याची आपण दक्षता घेतली पाहिजे की आपल्याकडे ड्रेनेज सिस्टीम पाहिजे, पावसाळ्यात पाणी वाहायला ड्रेनेज पाहिजे. ते रस्त्यावरून जर वाहत राहिलं तर परत खड्डे पडणारच आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही पहिले गटारांचं काम जे आहे, जे मला वाटतं पहिलं नगरपालिकेत मंजूर झालं होतं भुयारी गटार 11 साली, ते अद्याप झालेले नाही आहे. त्यामुळे ती पहिली आम्ही कामं जी उरलेली आहेत, जी स्थगिती दिलेली आहे ती आम्ही पहिली पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर जो कचऱ्याचा विषय आहे आणि मोकाटगुरं, तर ती मोकाटगुरं काय येतात, कारण कचरा आपण रस्त्यावर टाकतो, तर कचऱ्याचं व्यवस्थापन आम्ही मुंबई महापालिकेत जसं असतं की रात्रीच्या वेळी कचरा उचलला जाईल आणि पहाटे सकाळी उचलला जाईल, जेणेकरून काय होईल की गुरंच रस्त्यावर दिसणार नाहीत. गुरं काय येतात तर कचरा खायला येतात. त्यामुळे ते दोन आम्ही टायमिंग्समध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करणार आहोत, जे एक रात्री होईल, एक पहाटे सकाळी होईल. त्यामुळे मोकाट गुरं, कुत्रे हे रस्त्यावर येणार नाही, त्यांचे देखील अपघात होणार नाहीत आणि ट्रॅफिक देखील होणार नाही. आणि कचऱ्याचं दुसरं माझी एक असं संकल्पना आहे की बेळगावमध्ये जे आमदार आहेत त्यांनी केलं आहे अंडरग्राऊंड डम्पिंग, एका प्रभागात 2 डम्पिंग एरियाज. ते कसं केलं आहे त्यांनी की एक GPS सिग्नल दिला आहे त्या प्रभागातल्या नगरसेवकाला. 1 टनचा जो जार असतो तो अंडरग्राऊंड डंप आहे, तिथे प्रत्येक प्रभागातला माणूस आपण वरती आपल्याला दिसणारच तो ओला कचरा, सुका कचरा, पण आतमध्ये 1 टनचा जो बकेट आहे तो फुल व्हायला आला की त्या नगरपालिकेतल्या नगरसेवकाला, प्रभागातल्या, तो सिग्नल जाणार की तुम्ही आता कचरा हा आपल्याला दुसरीकडे डंप करायचा आहे डम्पिंग ग्राउंडमध्ये. तर डम्पिंग ग्राउंड आपल्याकडे देखील नाही आहे. आपलं शिवाय आपलं सँडविच स्टॉपच्या इथे पाण्याची टाकीजवळ कचरा टाकला जातो आणि तो नंतर जाळतात, त्याचं पोल्युशन होतं. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड जे करायचं आहे आणि त्याची जी प्रोसेस करायची ती आपल्याकडे चिरेखाणी खूप असतात खणलेल्या, ज्या ओसाड पडलेल्या आहेत. तर माझा असा विचार आहे की त्या चिरेखाणी वापरून, म्हणजे त्या स्पेसिफिक माणसाला विश्वासात घेऊन ती चिरेखाण वापरून त्याच्यावर तो प्रोसेस केला जाईल. जो घनकचरा प्रकल्प आहे आपल्याला करायचा तो देखील. कारण कसं आहे, आता तर मी ऐकते की MIDC जागा दिली, MIDC जागा दिली. MIDC घनकचरा प्रकल्प कशाला जागा देईल ना, MIDC इज फॉर बिझनेस, उद्योग काढायला आहे MIDCची जागा, कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नाही आहे. त्यामुळे आपल्याला जो घनकचरा प्रकल्प करायचा आहे तो अशा ठिकाणी करायला पाहिजे की तो करून सुद्धा तो प्रोसेस होईल, ना की नुसतं डंप होईल तिथे. तो एक विषय आहे. आणि पाण्याचा जो आहे तो 2016 साली माजी आमदार बाळासाहेब पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं पाणी योजना आणली होती, ती देखील अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही आहे. तर मला वाटतं 64 कोटीची पाणी योजना होती, ती नाही अद्याप पूर्णत्वास आलेली नाही आहे, कारण तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलेलं नव्हतं 16 सालात. त्यामुळे ती जी पाणी योजना आहे ती आम्ही लोकांचं मत जाणून घेऊन, लोकांना विश्वासात घेऊनच ती आम्ही पाणी योजना पूर्ण करणार आहोत, जेणेकरून रत्नागिरी शहराला 24/7 पाणी चालू राहील. आणि एखाद दिवशी जर पाणी नसेल, ज्यामुळे ज्यात धरणाचं काम निघतं किंवा पाण्याची पाईपलाईनची कामं निघतात, त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेकडनं मोफत टँकर पुरवले जाईल, जे सर्वसामान्यांसाठी असेल. कारण त्यांना विकत घेणं टँकर परवडत नाही, एक टँकरची किंमत 500 रुपये असते. त्यामुळे मोफत नगरपालिकेकडनं टँकर पुरवले जातात. सरकारी योजना आहेत, राखीव जागा उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष काम होत नाही. ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघणार? आता झोपडपट्टीचा एरिया आपण बघायला गेलो तर वरच्या साईडला खूप आहे. आपली पहिली क्रांतीनगर देखील झोपडपट्टी होती, पण इंदिरा आवास योजनेअंतर्गत त्यांना आपण तिथे घरं बांधून दिलेली आहे. बरोबर, ती योजना आपण जे इतर उरलेले झोपडपट्टी तिथे देखील राबवू शकतो, पण ते केला जात नाही. का तर ती माणसं आपल्या अंडर हवीत, राज्यकर्ते तिथे देखील राजकारण करतातच ना. त्यामुळे ते देखील आम्ही लक्षात घेणार आहोत. सर्व माणसं ही सगळं समान असतं, त्यामुळे एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसऱ्या न्याय, असं कुठेही भेदभाव नाही. त्यामुळे मी नगराध्यक्ष नक्की होईनच. त्याच्यात आम्ही असं माझ्या वचननाम्यामध्ये देखील लिहिले, सर्व धर्म समभाव, कुठेही निधी एका ह्याला कमी, एका ह्याला जास्त आम्ही देणार नाही. सर्व धर्म, सर्व जाती, सर्व माणसं ही आमच्यासाठी समान असतील.
त्यामध्ये आता झोपडपट्टीचा विषय आला तर त्या लोकांना देखील स्वप्न पाहण्याचं देखील त्यांना हक्क आहे, नवीन घरात राहण्याचा हक्क आहे. त्यामुळे ती जी इंदिरा आवास योजना त्यावेळी होती, आता देखील असतील, मी त्याच्यावर नक्कीच स्टडी करीन. नवीन असल्यामुळे एवढं मला त्यातलं माहीत नाही, त्यामुळे मी नक्कीच त्याच्यावर अभ्यास करून त्या लोकांना कशी स्वतःचं घर त्यांना मिळेल याच्यावर देखील प्रयत्न करेन. तुम्ही हे झालात नगराध्यक्ष झालात, तर हा प्रश्न कसा सोडवण्याचा तुमच्या डोळ्यासमोर? जे गटारांचा जो फ्लोर पाणी आहे ते आपण डायरेक्ट समुद्रात जाऊन सोडता ते रिसायकल केलं पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा प्रकल्प आपली प्रक्रिया आहे, त्यात देखील आपण विचार केला पाहिजे. आता हे पाणी आपण कुठे वापरू शकतो? जर ते नगरपालिकेचे गार्डन्स आहेत तिथे आपण स्वतंत्र विहीर खणू शकतो किंवा बोरिंग असेल, एनिथिंग वी कॅन मेक देअर, तिथे आपण वापरू शकतो. कारण कसं आहे, एक्स्ट्राचं पाणी तुम्ही तिथे आणून वापरणार, वेस्टेज ऑफ वॉटर आहे ते. त्यामुळे तो जो पाणी आहे, ड्रेनेज आहे, यू शुड रिसायकल इट, आणि त्याच्यानंतरच आपण त्याचा काहीतरी वापर करू शकतो. तर पाऊस आपल्याकडे खूप आहे, त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा देखील आपण इथे विचार करू शकतो. ह्याच्यात मागेच आहे कर्मचाऱ्यांचे देखील पगार होतात की नाही हे देखील शंका आहे. कारण तो जो नगर परिषदचा जो आहे पैसा आहे तो कुठे वापरला गेला आहे? तो पुतळा उभारण्यात वापरला गेला आहे. जो 15% नगर परिषदला आपल्याला त्या नगरपालिकेला त्याचा खर्च द्यावा लागतो. त्यामुळे काय झालं आहे की 30-40% नगर परिषद ही बॅकफुटला आहे, कारभार जो चालला आहे तो. तर आता ह्या पुतळ्यांची गरज होती का? तर नव्हती. तो आपण पैसा आपल्याला जी कामं राहिली त्याच्यात आपल्याला घालायला पाहिजे होता. रस्ते असतील, पाणी असतील, गटारं असतील, आपला कचरा प्रकल्प असेल, फुटपाथ्स नाही आहेत, तो जो हा पैसा आहे तो आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी घालायला पाहिजे होता. पुतळे उभारून कोणी बघायला जातात? अद्याप मी नाही गेले ते तारांगणाचे पुतळे बघायला, किंवा तारांगण देखील बघायला नाही गेले. मग दुसरी माणसं जाणार का? यूथ जर जात नसेल अशा ठिकाणी तर बाकीच्यांना ते उपयोगी आहे का? गार्डन्स ओसाड पडलेली आहेत. परवा मी ऐकलं 400 कोटीचा निधी आणला. नगर परिषदच्या निवडणुका आल्यावर निधी आणून उपयोग नाही आहे ना, असं आहे ना. परत काही जण म्हणतात एका वर्षात आम्ही बॅकलॉग भरून काढू. तुम्ही राज्यकर्ते 15-15 वर्ष नगरपालिकेत होतात, मग तेव्हा तुम्ही बॅकलॉग तुमचा तेव्हा भरून काढायला पाहिजे होता. यू कांट सी की तुम्ही आत्ता आम्ही निवडून आल्यावर हे करू. बरोबर आहे ना. तुम्ही नवीन यांना संधी द्या. तुम्ही जे करू शकला नाही ते काहीतरी नवीन लोक करू शकतील हे देखील बघितलं पाहिजे. नवीन पिढी आली पाहिजे, नवीन यूथ आलं पाहिजे. आमचे जेवढे उमेदवार आहेत सगळे तरुण उमेदवार आहेत. भले त्याच्यात 4 ते 5 जण पूर्वीचे आहेत, म्हणजे जे पहिले नगर परिषदेमध्ये जाऊन आलेले आहेत, सिनियर आहेत. पण आम्ही तरुण मुलांना संधी दिलेली आहे. त्यांचे विचार असतात, त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी ही वेगळी असते बाकीच्यांपासून. त्यामुळे जो अर्थसंकल्पावर आपण आलो आहे ते बॅकफूटमध्ये जी नगरपालिका आहे त्या दृष्टीने आम्ही पुढची पावलं टाकणार आहोत की जी थकीत कामं आहेत त्याच्यावर आम्ही जास्त भार देऊन पहिली सर्वसामान्यांची कामं आम्ही पूर्ण करणार आहोत. बाकीचे जे ॲडिशनल विषय आहेत, सुशोभीकरण असेल, इतर असेल, ते आम्ही सेकंड स्टेपमध्ये ठेवणार आहोत. पण फर्स्ट प्रायोरिटी ही नागरिकांची समस्या जी आहे ती सोडवण्यात आमची असेल. केर साहेबांशी बाळासाहेबांचं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे ते आमचं चांगलं आहे. असं काही मोठं हे झालेलं नाही आहे की महाविकास आघाडी तुटली जे पेपरमध्ये येते, तर तसं नाही आहे. महाविकास आघाडी आहे, काँग्रेसची देखील उमेदवार आमच्यासोबतच आहेत आणि ते आमचा देखील प्रचार करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं रत्नागिरी शहरामध्ये म्हणतात की नगराध्यक्ष निवडून येणार, बहुसंख्य नगरसेवक निवडून येणार, याचा काही राजकीय संदेश भविष्याच्या राजकारणावर असा जाईल अशी तुम्हाला शक्यता वाटते? राजकीय भविष्यावर मोठा परिणाम होईल त्या गोष्टीचा नक्कीच होईल ना. 2019ची निवडणूक येईल तेव्हा दिसेलच. कसं महाविकास आघाडी म्हणून आम्ही 32 जागा उभ्या केलेल्या आहेत, एक नगराध्यक्ष सहित. त्यामुळे 32 पैकी आम्हाला 25 आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जागा आहेत, 4 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत, 1 जागा आम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसला दिलेली आहे आणि 1 बहुजन समाज पार्टी बसपाला आम्ही 1 जागा दिलेली आहे. त्यामुळे माझा असं आहे विश्वास की 32 यावेत. पण तरीही 32 सकट एक मी नगराध्यक्ष म्हणून आम्ही बहुसंख्येने 3 तारखेला नगर परिषदेमध्ये प्रवेश करावा असं मला वाटतं.